इच्छा आहे ती मला इथं बोलून दाखवता येणार नाही, पण दिल्ली सरकारशी बोलून तिथं असलेल्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या पाठक परिवाराची ती इच्छा तिथं पूर्ण होऊ शकते आणि त्यासाठी सुद्धा पाठपुरावा तिथं आपण करावा अशी विनंती आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना तिथं केलेली आहे आणि पारदर्शक पद्धतीने ही एन्क्वायरी व्हावी असंही तिथं मी बोललेलो आहे। त्याच्याचबरोबर शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा FIR बद्दल मी मुख्यमंत्री साहेबांची आणि होम मिनिस्टर साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांशी तिथं बोलल्यानंतर त्यांनी त्याच्यावर खूप डिटेलमध्ये आमची चर्चा झाली। चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की जे या विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्याकडनं काही टेक्निकल गोष्टी मी समजून घेऊन त्याच्या बाबतीत नक्कीच काय आपल्याला करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करेल असा शब्द हा मुख्यमंत्री साहेबांनी इथं आम्हाला दिलेला आहे, मला दिलेला आहे। त्यामुळे मी अशी आशा करतो की या बाबतीत पारदर्शक कुठेतरी एन्क्वायरी तिथं व्हावी। त्याच्याचबरोबर DGCA बद्दल मला शंका आहेत, तिथं असणारे काही अधिकारी आणि VSR या कंपनी चं लागेबंद असल्यामुळे VSRला वाचवण्याचा प्रयत्न हा तिथं कुठंतरी हा DGCAच्या अधिकाऱ्यांकडनं होऊ शकतो। तिथले मंत्री, त्यांचा प्रभाव, त्या मंत्रींचे नेते, त्यांचं VSRचं नातं, या सगळ्या गोष्टींबद्दल मी त्यांना तिथं सांगितलेलं आहे। ॲरो जी कंपनी आहे ज्याच्या माध्यमातून हे विमान VSRचं देण्यात आलं त्याच्याबद्दल पण बोललो। असे बरेच डिटेलमध्ये 20 मिनिटं तरी आमची चर्चा तिथं झालेली आहे। अपेक्षा करूया याच्यातून काय ना काहीतरी त्या ठिकाणी मार्ग निघेल आणि त्यांना असंही मी बोललेलो आहे आम्ही आमचा लढा हा कुठेही राजकीय न करता सामाजिक दृष्टिकोनातून दादांना न्याय देण्यासाठी असाच आम्ही पुढे त्या ठिकाणी घेत जाऊ। त्यासाठी जिथं लागेल तिथं तुमचं सहकार्य असेल आणि जर आक्रमक पद्धतीने राज्य सरकारने या बाबतीत जर पाठपुरावा केला आणि आमच्या लढ्याला जर तिथं आमचा लढा लागलाच नाही आणि सरकारनेच हा लढा लढला तर माझ्यापेक्षा दुसरं कुणी नसेल जो आनंदी असेल। त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करावे असंही त्या ठिकाणी मी बोललेलो आहे। एक महिना होतोय, उद्या 1 महिना होतोय सगळ्या घटनेला, तुम्ही काही डेडलाईन दिली आहे का किंवा काही अशी मागणी केली आहे का इतक्या महिन्यामध्ये हे अहवाल असेल किंवा मग हा तपास पूर्ण व्हावा? कारण महिने जातात मात्र तपास पूर्ण होतो। एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की हा जो अहवाल ज्याचा रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी करत आहात हा अहवाल केंद्र सरकारकडनं येणारा अहवाल आहे। कारण DGCA केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणारी एजन्सी आहे आणि त्यांची जी एजन्सी AIBB तर त्यांच्याकडनं अहवाल खरं तर आज यायला पाहिजे, पण तो उद्यापर्यंत येईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करू। त्याबद्दल मी फक्त त्यांना सांगितलेलं आहे, पण तो विषय केंद्र सरकारचा असल्यामुळे केंद्र सरकारकडनंच कुठंतरी प्रेशर तिथं दिलं गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। आता काही दिवसांपूर्वी जे या देशाचे जे स्टेट एव्हिएशन मिनिस्टर आहेत मुरली मोहोळ साहेब त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की महिना होण्यापूर्वीच तो अहवाल तिथं येईल। अपेक्षा आहे उद्यापर्यंत तो अहवाल येईल। फक्त अहवाल देत असताना कुठे थातूरमातूर अहवाल देण्यासाठी अहवाल जर त्यांनी दिला तर हे उचित ठरणार नाही। महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं या अहवालाकडे लक्ष आहे। डिटेलमध्ये अहवाल येणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातच सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये मी एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स तिथं घेणार आहे याच गोष्टींबद्दल, पण अजून डिटेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी घेणार आहे। त्यामुळे कृपा करून मी केंद्र सरकारच्या मंत्र्यांना व तसंच राज्य एव्हिएशन मिनिस्टर मुरली मोहोळ यांना सांगतो काय झालं तर थातूरमातूर अहवाल न आणता डिटेलमध्ये प्रायमरी अहवाल हा उद्यापर्यंत तिथं यावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे। एकाच विषयावर 2 ठिकाणी FIR करता येणार नाही असं गुणरत्न सदावर्तेंचं म्हणणं आहे। त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे तुमच्यावर FIR दाखल केला जाऊ शकतो, गुन्हा दाखल केला जाऊ शकतो। कोणाबद्दल तुम्ही म्हणताय, त्यांचं काय महत्त्व आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी काय सकारात्मक केलंय का नाही केलं याबद्दल सगळ्यांना तिथं माहिती आहे। फक्त टेक्निकल हा विषय असल्यामुळे एक तर आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की बारामतीमध्ये तो FIR व्हावा अशी माझी इच्छा होती, पण तिथं गेल्यानंतर लोकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होईल म्हणून मी तिथं न जाता 25 तारखेला मी मुंबईमध्येच मरीन ड्राईव्ह या पोलीस स्टेशनला तिथं गेलो होतो। पोलीस स्टेशनला जाण्याचं कारण का 2023ला जे BNSS नवीन कायदा आला आहे त्याच्यात 0 FIR नावाचं एक तिथं एक प्रोव्हिजन असतं
म्हणजे तुम्ही देशामध्ये कुठेही FIR केला तर तो त्या विभागाला नाहीतर तो त्या पोलीस स्टेशनला पाठवला जातो. आता मुंबईमध्ये FIR व्हावं अशी माझी इच्छा होती. तो माझा अधिकार 173 कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी आहे, BNS ॲक्टच्या अंतर्गत. पण तिथं माझा अधिकार मला तिथं वापरण्याचा तिथं संधी ही पोलीस प्रशासनाकडनं दिली नाही. खालच्या लेवलचे जे अधिकारी PI आणि सिनियर PI यांनी माझं स्टेटमेंट टाईप करायला घ्यायला सुरुवात केली होती, पण त्यात वरचा एक मोठा अधिकारी येऊन त्यांनी ती प्रक्रिया थांबवली. आता एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, माझा जो FIR होता तो तिथं झाला नाही, पण माझं जे डॉक्युमेंट होतं ते डॉक्युमेंट त्यांनी सांगितलं आम्ही CIDला पाठवलेलं आहे. त्यामुळे FIR तो तिथं झालाच नव्हता. मग साहजिकच आपण प्रयत्न करणारी माणसं असल्यामुळे बारामतीला जाऊन जिथं ती घटना घडली तिथं परत एकदा FIR करण्याचा मी प्रयत्न केला. तिथे तो स्वीकारला गेला नाही आणि तो स्वीकारला न गेल्यानंतर मी परत एक प्रयत्न तिसरा केला, तो म्हणजे CIDमध्ये सुद्धा जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे तो ते SP लेवलचा असल्यामुळे तो 100% FIR करू शकतो, पण त्यांनी सुद्धा तो FIR तिथं केला नाही. म्हणून 180 कलमाच्या अंतर्गत मी माझं स्टेटमेंट तिथं दिलेलं आहे. पण एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की सुप्रीम कोर्टाने अधिकार दिलेला आहे. अशा 2 सुप्रीम कोर्टामध्ये केसेस झाल्या होत्या. एक केस जर कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर मग दखलपात्र ऑफेन्स असेल तर जो दादांच्या बाबतीतला आहे 100% दखलपात्र आहे, कारण तो ॲक्सिडेंट झाला आहे, त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तसं जर असेल तर आपल्याला FIR कधीसुद्धा करता येते आणि कुणीही जाऊन तो FIR करू शकतं. फक्त परिवारातला एक व्यक्ती नाही, कुणीही जाऊन करू शकतं. हा आमचा अधिकार आहे आणि ड्युटी पोलिसांची आहे तो स्वीकारणं. दुसरं जे एक सांगितलं जातं की ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यानंतर त्याच्यावर जर इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं असेल तर मग आपल्याला FIR करता येत नाही. तसं नाही. सुप्रीम कोर्टाने त्या बाबतीत सुद्धा एक निर्णय तिथं दिलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये सांगितलं आहे की ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू असलं तरी आपल्याला FIR करता येतो. म्हणजे सुप्रीम कोर्टाने आम्हाला अधिकार दिला आहे. MNSS जो WSS जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत आम्हाला त्या ठिकाणी अधिकार आहे, पण तो अधिकार आम्हाला दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये एका मराठी नेता, मराठी माणूस आणि एक मोठा नेता तिथं जाऊन सुद्धा त्या बाबतीतला त्यांचा FIR आम्हाला करता येत नाही. फार दुर्दैवी गोष्ट आहे. दादा, काल सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्या पक्षाकडनं त्यांची निवड करण्यात आली, परंतु त्या सगळ्या निवड प्रक्रियेनंतर एक पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः सुनेत्रा पवार ज्या त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या नवनिर्वाचित, त्यांना बोलू नाही दिलं. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी ही पत्रकार परिषद आटोपून घेतली. तशा पद्धतीची कुजबूज त्यांच्या नेत्यांकडनं सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलेली. अजितदादांचं प्रेम या महाराष्ट्रावर होतं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीवर होतं, आमदारांवर होतं आणि त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर होतं. पण दादांना ते 4 जे कोणी नेते आहेत ते त्रास देत होते. दादांनी सुद्धा अनेक वेळा बोलून दाखवलेलं आहे, पत्रकारांशी सुद्धा ते बोलले असावेत. ते 4 जे नेते आहेत त्यांना दादांवर कंट्रोल करता आला नाही, कारण का दादा एक धडाडीचे नेते त्या ठिकाणी होते. त्यांना कसं गप करायचं, कसं काम करून घ्यायचं हे त्यांना तिथं माहीत होतं. आणि मग दुर्दैवाने दादा गेल्यानंतर दादांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा ते 4 जे कोणी आहेत त्यांनी राजकारणाकडे कुठंतरी त्यांचा मोर्चा वळवला आणि कदाचित त्यांची अपेक्षा होती की कुठंतरी त्या पक्षाचा ताबा तिथं घ्यावा. पण लोकांकडनंच मागणी झाली, आम्ही ती मागणी केली, आमदारांनी ते सुद्धा 35 आमदारांनी मागणी केली, 5 जे आहेत त्यांनी तिथं केली नाही, पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. आणि एवढं प्रेशर आल्यानंतर तिथं काल हे सुनेत्रा काकींना राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार या पक्षाचं तिथं घोषित केलं. ही चांगली गोष्ट आहे. पण जे काही दिवसांमध्ये आम्ही बघितलेलं आहे, कधी कधी काकींचा हात ओढला जातो, काकींच्या पाठीवर हात ठेवला जातो. त्याच्याचबरोबर काही ठिकाणी जर आपण बघितलं तर कालच कदाचित जय कुठंतरी बसण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग त्याला कुठंतरी बाजूला बसवणं, हे जे काय आम्ही TV वर तिथं बघत होतो त्याला मन सुन्न झालं. ते 4 लोक या पक्षाचा कंट्रोल घेण्याचा प्रयत्न नाही तर विचार करत असले तरी काकींना काही कमी समजू नका. पवार परिवारातले आहेत, लोकांची नाळ आणि त्यांची नाळ त्या ठिकाणी जुडलेली आहे. त्याच्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या बोलू शकत नाहीत, त्या भावनिक आहेत, असं काहीतरी कारण द्या आणि प्रेस कॉन्फरन्स संपवा, असंही काहीतरी झालेलं आम्हाला त्या ठिकाणी कळालं. त्यामुळे एक समजून घ्या की त्यांना कमी समजणं, ते 4 लोक तिथं चूक करत आहेत. लोकांनाही कळलेलं आहे,
आमदारांनाही कळलेलं आहे आणि काकींनाही कळलेलं आहे असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. त्यामुळे ते 4 लोकांनी काही केलं तरी तसं काही फरक पडेल असं मला तरी वाटत नाही. काल धनंजय धनंजय मुंडे असं म्हटले की ज्यावेळी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होती त्याच दिवशी तुम्ही बारामतीमध्ये जाताय, मीडिया मायलेज घेताय, चमकोगिरी करताय. खरं तर या दिवशी तरी तुम्ही बारामतीला जायला नको होतं असं त्यांचं म्हणणं आहे. जे कोणी ते नेते असतील त्यांच्याबद्दल जास्त मी काय बोलणार नाही आणि माझा वेळ घालवणार नाही. पण बारामतीला FIR करायचा असेल तर मी पहिल्यांदाच FIR करण्यासाठी बारामतीला गेलो असतो. पण बारामतीला जायची वेळ येऊ नये म्हणून 0 FIRचा वापर करून, त्या संधीचा वापर करून, नाही तर ते जे काय प्रोव्हिजन आहे त्याचा वापर करून मी मुंबईमध्ये तिथे FIR करण्यासाठी गेलो होतो. तिथं तो नाकारला आणि मग दादांना न्याय द्यायचं म्हणून दुसऱ्या दिवशी मी बारामतीला तिथं गेलो. ठीक आहे, मी विरोधात आहे, तुम्ही माझ्याबद्दल जे काय बोलायचं ते बोला, पण तुम्ही सत्तेत आहात ना. मग एवढी भाषणं करण्यापेक्षा, राजकीय भूमिका घेण्यापेक्षा, सुनित्रा काकींना इच्छा नसताना त्यांच्याकडनं तुम्ही शपथविधी त्या ठिकाणी करून घेतली आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारण करण्यापेक्षा तुम्ही सत्तेत असताना जे काय वनवन आम्हाला FIR करण्यासाठी फिरावं लागते, लोकांना फिरावं लागतं, त्यासाठी ताकद लावा ना. तिथं मात्र त्या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार नाही, पण नको त्या ठिकाणी तुम्ही भूमिका घेत असताल. त्यामुळे लोकांनाही कळलेलं ते 4 जे लोक कोण आहेत आणि त्यांना काय पडले तर फक्त राजकारण पडले, बाकी दुसरं काहीही पडलेलं नाही. रोहितदादा, सरोज अहिरे यांनी कुसबुस केली की अजितदादा असताना आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचून नाही दिलं, आता वहिनी आहेत तरी त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचू द्या, अशा पद्धतीची खंतच त्यांनी या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोलून दाखवलेली. खरं तर अजितदादा हे आमदारांना भेटत होते, पण एखाद्या आमदाराला एखाद्या नेत्याबद्दल जर तक्रार करायची असेल तर मुद्दामून त्या आमदाराला बाजूला केलं जायचं असं आम्हाला कळतंय. ज्या सरोज अहिरे ताई आहेत ह्याच्या आधी